मंडळी मला फक्त एवढं सांगायचं की भारत माता की जय. कसा हाणला वर्ल्ड कप. तुम्हाला खोटं नाही सांगत, रात्रभर झोप नाही मला. आम्ही मॅच पाहत बसलो होतो वावरात. काळं मौनिया, आघाव जीवन्या, परभणीचा टायलिश इंजिनियर सुदीप गुटे आणि मॅच जिंकल्यावर असले फटाके फोडले मसाल. अर तुम्ही सुधाकरला विचारा, म्हणजे वड्यातून रानडुकरं पडू लागले. माया स्वतःच्या वावरातून सुधाकरच्या वावरात रानडुकरं गेले पळू पळू. एवढे म्हणजे फटाके फोडून धिंगाणा केला नुसता. काळ्या मौन्याने सोयाबीनच्या पैशावर फटाक्याची लढ आणली होती आणि सुधाकरला विचारा तुम्ही, अर्धा घंटा लढ वाजू लागली. म्हणजे तुम्ही विचार करा केवढी मोठी लढ असेल ती, कारण जल्लोष तेवढा साजरा झालेला आहे. भारतानं वर्ल्ड कप आणलेला आहे. मग काळं मौन्या, आगाव जीवने आम्ही समध्याने विचार केला का बा या भारतीय टीमचं स्वागत झालं पाहिजे, सत्कार झाला पाहिजे आणि आपण गावातून त्याची रॅली काढणार आहेत. काळ्या मौन्याच्या ओळखीची आहे ती स्मृती मंदाना. ते म्हणलं की भारताच्या टीमला गावात आणायचा कार्यक्रम मी करतो म्हणे. सावळी पाळली तालुका औंढा जिल्हा हिंगोलीमध्ये त्या टीमला मी आणणार म्हणे. फक्त त्याचा सत्कार आपल्याला नीट करणं लागते म्हणे. आणि त्या सत्कारासाठी मला असं वाटते की गावातले समधे आपण हजार रुपये पट्टी गोळा करू आणि त्याचा यथोयोग्य आपण सत्कार करूयात. या बाबतीत कसं कसं काय काय करायचं ते आपल्याला सावळी पाळली तालुका औंढा जिल्हा हिंगोलीचा भावी सरपंच प्रसाद आगाव सांगल. म्हणजे किती किती पट्टी गोळा करायची. प्रसाद सांग किती किती पट्टी घ्याव. तात्या मला असं वाटतं की हजार रुपयात काही होणार नाही. आपण अडीच हजार रुपये तरी पट्टी गोळा केली पाहिजे. म्हणजे त्याला शाल, श्रीफळ, एखादी चांगली ट्रॉफी, एखादं आणखीन चांगलं गिफ्ट, त्याच्या जेवणाची सोय करता येईल नाही का. आणि औंढ्यापासून इथरोग आपल्याला मिरवणूक काढायची म्हटल्यावर त्याचा खर्च आला. रॉय अग्रवाल औंढ्याचा ते म्हणला की मी 5,000 देतो. आणि मी तुम्हाला सांगतो का मी वैयक्तिक पण 5,000 रुपये द्यायला तयार आहे. इलास आगाव आहे हिंगोलीचा, ते 5,000 देईल आपल्याला. तर अडीच हजार रुपये आपण सावळी पार्टीच्या लोकांनी काढले पाहिजे. म्हणजे त्याचा व्यवस्थित सत्कार होईल असं मला वाटते. बाकी आता कोणाचं काय म्हणणं आहे ते तुम्ही सांगा. काही गरज नाही. काहून गरज नाही, काही गरज नाही. अरे बापा क्रिकेट बिरकेट खेळणं हे काय बाया माणसाचे काम आहेत का. अरे गड्या माणसाचा खेळ आहे तो. आता बाया क्रिकेट खेळायला लागल्यावर गड्या माणसाने काय भांडे घासायचे काय मग. बायाने घर पाहायचं, भांडे पाहायचे, स्वयंपाक पाहायचा, घरात राहायचं ना. हे क्रिकेट बिरकेट खेळणं बायाचे कामं नाही तर मला पटत नाही. मी काय म्हणालो, तुम्हाला कामच करायचेच नाही तर मग भांडे घासा, लेकरं सांभाळा, स्वयंपाक करा, कपडे धुवा, शेतातले कामं करा. घरच्या घरात पाहा तुम्ही काय करायचं. तर हे बाहेर जाऊन क्रिकेट आणि फिरकेट खेळायला लागल्यावर मग कसं अवघड व्हायचं सगळा खेळ. त्यामुळे सत्काराची गरज नाही आणि पट्टी गोळा करायची काहीच गरज नाही. म्हणजे बायाचा सत्कार करायची काही गरज नाही. मायाचे काय डोक्यावर पडला कर तू काही बोलायला. सत्कार जर बायाचा केला तर बाया पुन्हा डोक्यावर बसतील ना. उद्या जर मी बायको म्हटली मला क्रिकेट खेळायचंय, मग घरातला स्वयंपाक कोण करावं मला सांगा तुम्ही. शेतातले कामं कोण करावं, भांडे कोण घासावं, कपडे कोण धुवावं. हे सत्कार बित्कार असले नाटकं नको आपल्याला. बायानं बायाचे कामं करायचे आणि माणसानं माणसाचे कामं करायचे. एवढं साधं गणित आहे. तुला एक स्वयंपाक करता येते तू खाशील करून, पण म्या काय करावं, बायासारख्या माणसानं काय करावं. तुम्ही आमचा विचार करा की रे. आणि पहिलेपासून सांगत आलेत ना का बाईनं चूल आणि मूल पावा म्हणून हे क्रिकेट फिरकेट हे असले नखरे का आलं पाहिजे ते. अरे तुम्ही काय पाहिजे मागा, तुम्ही साडी मागा, चोळी मागा, देतो आम्ही तुम्हाला. पण हे क्रिकेट फिरकेट टी शर्ट पॅन्ट घालायला तर क्रिकेट खेळायला तर ते वर्ल्ड कप तिकडंच ठेवा म्हणा. मला नको वर्ल्ड कप. ते फक्त मला एवढं म्हणायचे का बायानं बायाची कामं करावं, गड्या माणसाने गड्या माणसाची कामं करावं. रोहित शर्मानं जर समजा वर्ल्ड कप आणला आपल्या टीमनं गड्याच्या, तर मग त्याचा सत्कार करू ना. त्याला आपण 10,000 पट्टी गोळा करू, त्याचा सत्कार करू, पण बायाचा सत्कार नाही. हे काय मला पटत नाही. तुला पटत नसल, तो विचार सडलेले तर म्हणून तुला पटत नाही. ते हाय ते सडलेले काय करतो. पाय सुधाकर, मला भांडणं नकोय, मी भांडणं करायला आलो नाही. आपण पट्टी गोळा करायची आणि त्या टीमचा सत्कार करायचा एवढं मला सांगायचंय. बाकी तात्या तुम्ही पहा, पट्टी गोळा करायची आपल्याला 2,500 रुपये. उशीर होईल, लवकर गोळा करू पट्टी आणि त्याचा सत्कार करू. पुन्हा तेच माय तुला एकदा सांगितलं ना. अरे अवकादीत ठेवायला मायच्या तू भिकार चोट ठीक रे. एक नंबरचा तू 1.5 डंबरीच्या अवकात नाही फोकणीच्या. आणि तू अवकादीचं सांगायला का बायाच्या. तो अवस्था काही करणं झालं का होय रे जिंदगीत. आणि तू सांगायला बायाला अवकादीत ठेवलं पाहिजे. लाजा वाटल्या पाहिजे रे तुमच्यासारखे. झोडून मोकळे गेले पाहिजे मायच्या. कसं असते भांडण नाही म्हणून मी शांत राहिलो. तात्या समोर बसलेलं आहे म्हणून मोज टाकलं ना. काय करशील रे तू. मी काय बांगड्या घातल्यात काय तुमच्यासारखे माय जेव फुलके येते बायाच्या. तुम्ही म्हणता बायाला असं गेलं पाहिजे तसं गेलं पाहिजे. अरे तीच बाई बाहेर जाऊन उरावर बसल तू पुन्हा मग कळत तुला कसं असते तर मग खरं वाटेल. तुम्हाला जास्त मोकळीक देऊ नका. तात्या समोर आवाज वाढवून अजिबात बोल नको पाय. आणि बाहेर तर काही म्हणू नको. शब्द जरा जपून वापर. मोकळीक बाहेर काढेल मी सगळा. कानातून रक्त काढेल, 32 बाहेर काढेल मी. तात्या म्हणतात मला. आणि तात्या असताना तू असं काही बोलायला बायाबद्दल अजिबात खपून घेतला जाणार नाही. तिकडे गाडवा काय गरज नाही. एक मिनिट गप बस तू.
जीप तुम्ही काढून हातात सरपंच देईल मी असाल तुझ्या. तिकडचे, तात्या पण म्हणतात मी काय मला. गप्प अरे हे बसणार परसा नाही. जागा मी- तो आपासून तुला मी काय सांगायला मोहम्मद कळलं नाही का रे मांडायला तुला? चावडीवर आलो. हे मोहम्मद पाय सुद्धा मांडायचं कर. मला अधिकार आहे का सोमवारच्या नाही? दिवशी मोहम्मद मोठा मांडू द्या सरकू म्हणतो नको. मी. जास्त जर मोठा सरकलं मी उकंड्यात काय करू मुडकं तुमच्या दाबली मी टाळकं तो. सरकलं तर? अगं मी- तरी मी घोळसत मोहम्मद गेला. हे पाय मांडायला तात्या येतोय. मला नाही येतं. पटत. आवाज बायाने खाली कर काम तू सुद्धा कर. केलेलं लय आहे. लय बायाने बोलायला शिकणार तू केलेलं आहे. माय तुम्ही म्हणाले पट्टी गोळा करीत. हे रातच्याला पहा. झुडपात काही वळवळ केलं तर चड्डीत वैयक्तिक मुततो काही तू. असं- सुधाकर वैयक्तिक माय काय काढायला बोलतो मी मला तुम्ही सांगायला आता का काय बायानं धमकी कसं देणे? वागलं पाहिजे आणि कसं नाही तर सुधाकर जास्त आवाज खाली करू तू हा. जास्त शहाणपणा मायासमोर शोधू नको तू. शेवटचं काम नाही अंडरपॅन्ट तात्या. तुम्ही उंदर काही सोडले बोलू पाहिजे रे शकत नाही मायच्या म्हणजे तुला कळत कसं चावडीवर असतं बायाला मटमट फोकस जाऊ द्या. दे त्या याच्या हे काळात भावी नादी लागेल सरपंच अशी परसाद लोकं म्हणजे बाई आहे. समाजाला तू गप्प कलंक बस ना. येतं. तू काय हे आमच्या असले तुंड्याला लोकं जन्माला चाललेलं येऊन बाई चुकी झाली हो. जन्मालाच येऊ द्यायला नव्हते पाहिजे. यायच्या बापाला कळायला पाहिजे होतं की आणि तुम्ही आपल्यावर तर लय मोठी चुकी समाजाचं झाली म्हणजे म्हणून उद्धारच केलाय तुमच्यासारख्या लोकांनी. मला म्हणायला आपण तू. आपली पट्टी गोळा करून सत्कार करू त्याचा राहू द्यायचं. मी पट्टी देणार नाही आणि राहिला प्रश्न शेतकऱ्याचा मी पट्टी देणार नाही आणि गलीतल्या कोणाला देऊ देणार नाही आणि खाजवायला गलीतल्या काय कोणाला तू हा अरे शांततेत घे ना जे तू. आहे ते अरे ते सांगा ना म्हणा मी. एक मिनिट सुद्धा माय- सुद्धा माय कर, एक गल्ली मिनिट आहे, माय ऐकून घे गल्लीचं- ऐकून घे. अरे ते म्हणाले ना आमची आम्ही पट्टी गोळा करतो तू मी म्हणायला कोणाला पट्टी घेऊ देणार नाही नाही देणार हा? मी. तू काय बाप लागून काय गेला का सत्कार- खेळलीचा माय मी या पाहतो रताळ्या. कसं सत्कार वाईट करतो तू तुम्ही. सुद्धा मला कर, नाही एक पाय पटत. तात्या बोलायला सत्कार तर. मी काय म्हणलं तुम्हाला मला पटत नाही बायाचा सत्कार केलेला आणि माया गलीतले लोक मग ऐकते मी त्याला सांगतो का पट्टी देऊ मी नका पाहतो सत्कारायला जाऊ तात्याच्या विरोधात नका. कोण देतात. पाहतो. अख्ख्या कशी गावाला सत्काराला पट्टी दिली येतात पाहिजे. तर. ज्यानं पट्टी तुम्ही दिली किती नाही सांगा, त्याची मी पट्टी मोह मी आहे नीट किती. करतो. मी सरपंच आहे गावाचा आणि तात्या मी म्हणतील गल्ली तसं मोह तुला आहे हे पाय की. सुद्धा कर तू मी गलील गल्लीला सांग सांगणार, नाही तर देऊ दिलील नका सांग पट्टी. ज्यानं पट्टी दिली तुमचं नाही कोण त्याची ऐकतं गाठ पाहतो. मी डायरेक्ट नाही देणार सुद्धा पट्टी. मी कर अजिबात ऐकून देणार घे. नाही. तू मला याकून इच्छा नाही पट्टी द्यायची घेणार पट्टी, मी. मला तू पटत इच्छा नाही. नसली तरी सुद्धा तू याकून पट्टी घेणार आणि सत्कार होणार. अरे तात्या म्हणतात मला तुझ्यासारखे बाणगोळा खिशात घेऊन हिंड तुम्ही आणि तुला एकदाच सांगायलो पाय तात्या म्हणाले तर पट्टी गोळा करायची म्हणजे गोळा करायची. तू इच्छा असो नसो मंडळी तुम्हाला बी सांगतो मी आपल्या भारतीय महिलांच्या क्रिकेट टीमनं वर्ल्ड कप जिंकलेला आहे. साधारण गोष्ट नाही. मागच्या 25 वर्षापासून फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्या दोनच टीमा वर्ल्ड कप जिंकू लागल्या. ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि भारतानं वर्ल्ड कप जिंकलेला आहे. ही आपल्यासाठी लय मोठी गोष्ट आहे आणि ती आपण साजरी करणार आहेत. बाकी या सुधाकरसारखे रताळे कितीही असले तरी मला काही घेणं नाही. प्रत्येकाची पट्टी आली पाहिजे आणि ज्याची पट्टी येणार नाही जे सत्काराला उपस्थित राहणार नाही त्याचा सत्कार मी स्वतः करेल घरी जाऊन. आणि तुम्हाला तर माहिती आहे का तात्या सत्कार कसा करतात तर त्यामुळं भारतीय टीम काळा मौन्या मला म्हणलेलं आहे का स्मृती मंदानाला फोन करतो आणि अख्ख्या टीमला इथं औंढ्याच्या दर्शनाला घेऊन येतो. मग औंढ्याहून त्याची मिरवणूक काढत आपण आपल्या सावळी पाळलीत आणू. पुन्हा मग हिंगोलीला नेऊन बांगर साहेबाच्या हस्ते सुद्धा त्याचा आपण सत्कार करणार आहेत. एकंदरीत कार्यक्रम चांगला होणार आहे आणि मला असं वाटते का पुरुषांना आपण जेवढा सपोर्ट करतो तेवढा महिलांना पण केला पाहिजे. कारण खरंच खतरनाक टीम खेळलेली आहे. त्या टीममधली प्रत्येक महिला रिचा घोष म्हणू नका, दीप्ती शर्मा म्हणू नका, शेफाली वर्मा म्हणू नका, ती हरमनप्रीत कौर म्हणू नका, स्मृती मंदाना म्हणू नका, प्रत्येकजण चांगला खेळलेला आहे. आणि वैयक्तिक मला असं वाटते का आपण त्याचा सत्कार केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. म्हणजे समाजातील स्त्रियासुद्धा पुरुषांच्या तोडील खांद्याला खांदा लावून समोर जातील आणि आशा सुधाकरच्या याचे आंड ठेचतील. बाकी राहिला प्रश्न पट्टीचा तर काळ्या मौन्याच्या अकाउंटला फोनपे करा. तुम्ही लवकरात लवकर पट्टी गोळा करा. लवकरात लवकर आपण सत्कार करणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.